येडेश्वरी देवीची यात्रा सुरू, लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल। नाशिकमध्ये मडबाथची परंपरा कायम, आयुर्वेदिक मातीचा लेप लावून मडबाथ, उन्हापासून संरक्षणासाठी मडबाथ। पुण्यातील कल्याणी नगर भागातील पब पोलिसांनी केला सील, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। यावर्षी देशात सरासरीच्या 103% पाऊस पडणार, स्कायमेटचा मान्सूनबाबत अंदाज जाहीर। शहादा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं नुकसान, जवळपास 100 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी बागांना वादळी वाऱ्याचा फटका। कुर्ला बस अपघातातील चालकाला जामीन नाहीच, आरोपी चालक मोरेचा अर्ज फेटाळण्याची दुसरी वेळ, न्यायालयाने बस ड्रायव्हरचा जामीन अर्ज फेटाळला। ऑक्टोबरमध्ये अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा मिळणार, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 मोटरसायकलींची समोरासमोर धडक, अपघातात 3 ठार तर 1 गंभीर जखमी। उत्तर प्रदेशमध्ये बोगस डॉक्टरकडून हजारो शस्त्रक्रिया, मिशनरी रुग्णालयामध्ये 7 रुग्णांच्या मृत्यूनंतर बाब समोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।